या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज। आमच्याकडे महाराष्ट्रीयन, पंजाबी, जैन फूड, चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध। पार्सल सुविधा देखील उपलब्ध। फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा। बर्थडे, कॉन्फरन्स, शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध। आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट, संतोष वाता मंदिर शेजारी, मनमाड रोड, येवला 9226 88 36 37। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आता बातमी पाहणार आहोत आपण येवल्यातून। भूमिगत गटार योजनेचे 3:13 वाजले असून खोदून ठेवलेल्या रस्त्यात चिखल साचल्याने नागरिकांना त्रास होत आहे। चिखल साचलेल्या खड्ड्यात पडून नागरिक जखमी होत असल्याचा संताप होत असून 2 दिवसात रस्त्याचे काम सुरू न झाल्यास नगरपालिकेवर चिखल फेको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। येवला नगरपालिकेने मोठा गाजावाजा करत भूमिगत गटार योजनेच्या कामाला सुरुवात केली। मात्र ऐन पावसाळ्याच्या तोंडावर ही कामे सुरू करण्यात आल्यानं योजनेचे 3:13 वाजले आहेत। शहरात ठिकठिकाणी ठेकेदारांनी चांगले रस्ते खोदून ठेवले। कामं करण्यास नंतर हे ठेकेदार टाळाटाळ करत असून खोदून ठेवलेल्या रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून चिखल तयार होत आहे। यातून पायी चालणे देखील मुश्किल असून या खड्ड्यांमध्ये पडून अनेक महिला, आबालवृद्ध जखमी होत आहे। विठ्ठलनगर भागात चिखलमय खड्ड्यामध्ये झालेल्या अपघाताची घटना देखील CCTVमध्ये कैद झाली आहे। दरम्यान येवला नगरपालिकेचे माजी नगरसेवक डॉक्टर संकेत शिंदे, माजी नगरसेवक रुपेश लोणर यांच्यासह कॉलनी भागातील रहिवाशांनी 2 दिवसात रस्त्याची कामे सुरू न झाल्यास खड्ड्यातील चिखल नगरपालिकेवर फेकण्याचा इशारा दिला आहे। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला। येवला शहरामध्ये भुयारी गटारचं जे कामकाज चाललेलं आहे, तर यामुळे जो येवला शहराचे विविध कॉलनी धारक आहेत, ते हे सर्व कॉलनी धारक एक खूप त्रस्त आहे। या ठिकाणी सगळं चिखलाचं साम्राज्य झाले। विद्यार्थी असतील, महिला असतील किंवा इतर नागरिकांना चालण्यासाठी सुद्धा जागा नाही। संबंधित ठेकेदाराला नगरपालिका प्रशासनाने पहिल्यांदा या रस्त्याची जी दुरावस्था आली ती क्लिअर करायला लावली पाहिजे। जर येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये हे काम जर सुरुवात झालं नाही तर या सर्व कॉलनी धारकांना घेऊन या ठिकाणचं सर्व चिखल गोळा करून हे चिखल नगरपालिकेवर हा चिखलाचे गोळे आम्ही या ठिकाणी चिखलाच्या गोळ्याचं आंदोलन येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही करू। येवला शहरात जी भुयारी गटर योजना चालू आहे, तर शहरा भागातील ठिकाणी 1 फुटी पाईप टाकले जाते आहे। कॉलनी भागातील 6 इंच पाईप टाकले जात आहे। असं नगर प्रशासनाचं लक्षात येत नाही का वेगवेगळ्या पद्धतीने ठेकेदार मनमादी पद्धतीने काम करतोय आणि नगरपालिकेच्या प्रशासनाचं कुठेही त्याच्यावर अंकुश नाही। आणि कॉलनी भागात बऱ्याचशा ठिकाणी काम करत असताना खड्डे पडले, त्या ठेकेदाराने त्या ठिकाणी माती आणून टाकली। त्यामुळे पावसाळ्यात थोडा तरी पाऊस पडला तरी चिकचिक होती, विद्यार्थ्यांना येण्या जाण्यास त्रास होतो, नागरिकांना त्रास होतो। अशा पद्धतीने ठेकेदार वागत असेल आणि नगर परिषदचे अधिकारी कर्मचारी त्याला बळी पडत असेल तर निश्चितच स्थानिक नागरिकांना घेऊन या चिखल्याचे गोळे करून आम्ही नगर परिषदेवर हल्ला करू, एवढं आपल्या माध्यमातून आम्ही इशारा देतो। विठ्ठलनगरच्या ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात भाविक येत असताना इथं खूप चिखलाचं साम्राज्य झालेलं आहे। अंडरग्राउंड गटरीच्या नावाखाली जे काम चाललेलं आहे त्या कामामध्ये जी काळी माती वरती आलेली आहे ती पूर्णपणे चिखल तयार झालेला आहे। त्याच्यात लोक, लहान मुलं सटकू राहिले, वृद्ध पण सटकू राहिले, गाड्या पण सुविधा चालवता येत नाहीये। आणि आम्ही वारंवार ही कंप्लेंट नगरपालिकेला करून नगरपालिका स्थानिक ठेकेदार ते अंडरग्राउंडच्या ठेकेदाराला पुढे करून आमच्या फक्त बघण्यात येतं, बाकी काम काही करण्यात येत नाही। आता जर असं झालं, या तीनदा आम्ही नगरपालिकेत जाऊन जर कंप्लेंट करतोय, तर याच्या 2 दिवसात जर हे काम पूर्ण नाही केलं, यांनी 2 दिवसात जर याच्यावर काही कारवाई नाही केली तर आम्ही चिखल आंदोलन करून नगरपालिकेवर धागा देऊ। बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल। क्वालिटी एज्युकेशन वेरेवेर वी गो। ॲडमिशन सुरू। आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, पारेगाव, तालुका येवला।